नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत पशुवर्धन कृषी विभागाचे सभापती आलेले आहे, जिल्हा परिषदचे रुपेशजी कुथे। हे आपल्यास आज नुकतेच अवकाळी पाऊस झालेला आहे, आपल्याला विस्तृतपणे सांगणार। नमस्कार। नमस्कार। जे आज गोंदिया जिल्ह्याला हे जे 28 तारखेपासून जे अवकाळी पावसाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे कास्तकारांचे बरेच हाल झालेले आहेत। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आमच्या जिल्ह्याची लागवड जे करण्यात आली, त्या लागवडीचा 2 लाख हेक्टरी इतकी लागवड करण्यात आली। पण त्याच्यापैकी बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती निर्मित झालेली आहे अवकाळी पावसामुळे की कास्तकारांवर म्हणजे महामारीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता जेव्हा आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन स्वतः जेव्हा बांधे फिरून जेव्हा आम्ही पाहणी केली, तपासणी केली, तिथे एक गोष्ट लक्षात आली की कास्तकारांचे जे कळपे होते ते पूर्ण पावसात भिजून गेलेले आहेत व सोबत जे त्यांचे पुंजने होते ते सगळं पूर्ण त्याच्यामध्ये कोंब आलेली आहे। तिथं अजून जे उभी फसलं होती ते पण सुद्धा नष्ट झालेली आहे। तरी हे अशा परिस्थितीमध्ये जे कास्तकारांकडे जे आम्ही स्वतः जाऊन परस्पर पाहणी केली, शेतावर जे पाहणी केली, त्याच्यावर जे आम्ही बघितलं तर कास्तकारांचे खरंच हाल बहुत बेकार झालेले आहेत। तरी आम्ही काल 11 तारखेला आम्ही पीक विमा कंपनी सोबतही चर्चा केली। त्यांचे जे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय जे हे आहेत अधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही बोलणी केली आहे। तर त्यांनी सांगितलेलं आहे की भाई जे टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर कॉल करून सगळ्यांनी आपले विमेकरिता पीक विमेकरिता अप्लाय करावा। तशी आम्ही सुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्व कास्तकारांना अपील केलेली आहे की जे नुकसान झालेलं आहे, ज्यांनी पीक विमा केलेला आहे तर पीक विमेचा त्यांनी लाभ घ्यावा व जे हे शासनाकडून आम्ही अजून अशी माग केलेली आहे की 50,000 रुपये हेक्टरी कास्तकारांना मुआवजा देण्यात यावा, अशी आम्ही शासनाकडे पण सुद्धा माग केलेली आहे। व त्याच्या व्यतिरिक्त अजून एक आम्ही काल बैठकीमध्ये अजून एक असा विषय घेतला आला आहे की मी काल कलेक्टर साहेबांना पण एक पत्र दिलेलं आहे की पावसानंतर 72 तासाची जे एक आपली कंप्लेंट नोंदवण्याकरता जे एक पीक विमा कंपनीची एक अट होती ते त्याच्यामध्ये काहीतरी शिथिलता आणावी। कारण की जेणेकरून बरेच ठिकाणी अशी परिस्थिती निर्मित होत आहे की कास्तकार जेव्हा पीक विमा कंपनीला कॉल करत आहे तर कॉल लागत नाही आहे, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम निर्मित होत आहे। तरी आम्ही काल ते कलेक्टर साहेबांकडे आम्ही डिमांड केलेली आहे की त्यांच्या माध्यमातून शासनाकडे व आम्ही शासनाकडे डायरेक्ट सुद्धा जे आपले धनंजय मुंडे साहेब आहेत, जे कृषी मंत्री आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून की जे 72 तासाची जे अट टाकण्यात आलेली आहे त्या अटीला शिथिल करण्यात यावा, असं आम्ही शासनाकडे पण सुद्धा मागणी केलेली आहे। व आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे पण काही आमच्या कास्तकारांना बांधवांकरता होऊ शकते ते आम्ही करण्याकरिता सदैव आम्ही तत्पर आहोत। धन्यवाद। आज आपला जो रुपेशजी कुथे यांनी मनमोकळेपणाने पूर्ण जे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे त्याबाबत आपल्याला विस्तृत सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।